सीन झाला, एक सीन झाला. जाम घाण, जाम घाण. मी बॅगला माझे नी गार्ड्स लावले होते, चांगला स्पीड पळवत होतो, बम्पी रोड्स होते, तर ते बॅग बंद उडून बाहेर निघाले ते नी गार्ड्स. नशीब कोणीही कोणाच्या बाईक खाली आले नाहीत किंवा कुठची गाडी त्यावरून गेली नाही. गाडीला काय नाही झालं असतं, पण जर कुठच्याही कोणाच्या पण रायडरच्या जर बाईक खाली आले असते तर 100% पडलं असतं कोणतरी. अरे अरे, माझी चुकी झाली यार, मी ते बांधून ठेवायला पाहिजे होते. मी जस्ट त्या बॅगच्या ह्याच्यामध्ये हुक करून ठेवले होते ते. नशीब नशीब शॉर्ट झाला यार. नशीब कोणाची बाईक नाही गेली त्याच्यावरून. आडवे तिडवे झाले असते कोणतरी. थांब, मी ते नीट लावतो जरासं. हा, कोलते पुढे गेला. मला आता हे नीट लावायला लागणार आहेत कुठेतरी. अरे नाही, मी ह्याच्यातच टाकतो, पण ह्याला बांधतो आता. चला, आता काही चान्स नाही आहे याचा पडायचा. जास्तीत जास्त हवेने तडफडत राहतील ते, पण पडणार नाहीत. चलो गाईज, लेट्स गो. हा हा, लगेच यार नीट बांधायला शिकला पाहिजे मला. आणि मी अजून एक गोष्ट सांगेल सगळ्यांना, तुम्ही लोक जर राईडला जातात, लॉंग राईड्स करतात, नेहमी लक्षात ठेवा, 4 पैसे जास्त खर्च करा, काही करा, पण लगेच खूप नीट व्यवस्थित टाईट बांधा. काय झालं काय माहिती, हे नाही ऑन मारला म्हणून थांबलो मी. अच्छा, रोड विचारतोय तो देवगडचा. सगळेजण थांबले होते पुढे येऊन. कसा वाटतो असं पूर्ण कॉन्वॉय चालताना? सेक्सी. शिवमने तर त्याचं पूर्ण पॅकच करून टाकलंय. म्हणजे पडायचं तर सोडा, पाऊस जरी पडला तरी त्याचं सामान भिजणार सुद्धा नाही, एवढं त्यांनी पॅकिंग केली. ऋषिकेशचा तर विषयच नाही. त्यांनी तो काय नाही लावलोय त्याच्या बाईकला. दुनियाभरची सगळी जत्रा करून टाकली त्यांनी बाईकवरती, सगळं काय. पण त्याचा पण एक इन्सिडेंट असा झाला होता की तो स्पीडमध्ये त्यांनी बाईक उचलली आणि त्याचा टॉप बॉक्सच पडला. पण तेव्हा तो खालनं नट आणि हुक वगैरे लावायचं राहून गेला त्याच्याकडनं, म्हणून बघा हवेने केवढा हलतोय तो. भरपूर हलतो टॉप बॉक्स.